टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वंचिल तो तेला हो प्राणी जात, असं म्हणत तुम्हा आम्हाला जगण्याचं पसायदान शिकवणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुण्यातील भवानी पेठेतील विठोबा मंदिरामध्ये विसावलेली आहे। आणि खरं तर कालपासूनच या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी रांग जी आहे ते भाविकांनी केलेली आहे। आज सकाळपासूनच सुद्धा आपण पाहू शकताय की या पालखी सोहळ्यामध्ये खरं तर दर्शन घेण्यासाठी जे नागरिक आहेत ते सकाळपासूनच ज्ञानोबा तुकोरोबाचा गजर करत दर्शन घेण्यासाठी या भाविकांची मोठी गर्दी जी आहे, मोठी रांग जी आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आज दिवसभर खरं तर दर्शनासाठी विठोबा मंदिरामध्ये ही पालखी असणार आहे आणि उद्या सकाळी या ठिकाणाहून पालखी जी आहे ते पंढरपुराकडे मार्गस्थ होईल। सासवडमध्ये जो आहे तो उद्याचा संध्याकाळचा जो मुक्काम आहे, मात्र पुण्यापासून ते सासवड असा 30 किलोमीटरचा मोठा टप्पा खरं तर ही पालखी उद्या पार करणार आहे। त्याच्यामध्येच दिवे घाट जो अवघड असा असणारा दिवे घाट आहे, हा दिवे घाट सुद्धा ही पालखी उद्या जी आहे ती सर करणार आहे। मात्र आज दिवसभर ही पालखी या विठोबा मंदिरामध्ये विसावलेली असणार आहे आणि आपण पाहू शकता की सकाळपासूनच जे नागरिक आहेत ती अगदी मनोभावे असतील किंवा मनामध्ये एक वेगळा भक्तिभाव ठेवून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी मोठी रांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। वारी म्हणजे खरं तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे, आपलेपण आहे, आपुलकी आहे। वारी काय शिकवते ते शिस्त शिकवते आणि कुठेतरी हाच मोठा मनाचा भाव ठेवत माया, ममता, आस्था, प्रेम, जिव्हाळा या सर्व सद्भावना कुठं भेटतात तर वारीमध्ये भेटतात। जो माऊली शब्द असतो तो माऊली शब्द हा सर्वांसाठी परिचित असतो आणि सध्या आपण पाहू शकतोय की सध्या या विठोबा मंदिरामध्ये माऊलीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी रांग आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।